तुझे पाय चित्ते धरी उपजला बाहू तुमचे कृपे सिद्धी जाओ। आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरी तुका मने आता लाभ नाही या परता। आता मजाईसे करी तुझे पाय चित्ते धरी विडल पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरीती। संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून बुद्धीच्या संदर्भात भगवंताकडे प्रार्थना करतात। भगवंताकडे विनंती करणारा प्रार्थना करणारा हा अभंग आहे। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे परंपरेनं चालत आलेला भव्य आणि दिव्य हा कीर्तन महोत्सव नामयज्ञ सोहळा चैतन्य कानिपनाथ ट्रस्ट समस्त ग्रामस्थ कोंबळी परिसरातील तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व भगवत भक्तांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेले हे सुंदर स्वरूप विडवलं। आणि या भूमीचं नंदनवन ज्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे, फक्त भूमीचंच नाही तर अनेक जणांच्या आयुष्याचं सुद्धा नंदनवन ज्यांच्या कृपेनं होतं असे आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व परमपूज्य आमचे गुरुजींच्या आशीर्वादानं हे मंदिर हे संस्थान हा भव्य सोहळा अखंड अविरतपणे चालत आहे। आणि गुरुजींचा समस्त परिवार असेल, त्यांचे समस्त भक्त मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी, त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातून आलेले सर्व मंडळ इको थोडा कमी ठेवणार बोलताना। गेल्या वर्षी या ठिकाणी काल्याची सेवा करण्याचा योग आलेला होता, या वर्षी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। या निमित्तानं नेहमी संपर्कामध्ये राहणारे असे माझे परमार्थ स्नेही आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन हे सुंदर नियोजन जे करतात असे आदरणीय आमचे काका गोरके काकांची विशेष उपस्थिती आहेत। समस्त त्यांचे मित्रपरिवार उपस्थित, सर्व संयोजक आयोजक नियोजक आणि सगळ्यात विशेष एवढं पावसाचं वातावरण असून सुद्धा तुम्ही बहुसंख्येने उपस्थित झाला म्हणून तुम्हीच तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कारण पावसाचे काही दिवस नाहीत, परंतु हे निसर्ग आहे मायबाप, निसर्गाच्या पुढे काही कोणाचं चालत नाही। परंतु कीर्तनाच्या अगोदर मला तर वाटलं कीर्तन होतंय का नाही, पण आमचे गुरुजीन भाऊ म्हणले माऊली काळजी करू नका, सुरू झालं की बघा पाऊस गेला, आता फक्त झुळझुळ वार येते बघा, एसीची गरज नाही, कूलरची गरज नाही, प्रसन्न वातावरण आहे। आणि प्रसन्न का असणार नाही, ज्यांच्या दरबारात आहे ते चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य कानिपनाथ। आणि सगळ्यात विशेष गुरुजींकडं जर पाहिलं, आमची नेहमी चर्चा होते की अत्यंत शांत आणि संयमी माणसाने किती मोठं व्हायचं पण पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे गुरुजींकडून शिकावं मायबाप। आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की वेगळीच प्रसन्नता, शांत, म्हणजे कुणी निंदा कुणी वंदा कुणी माना न माना या जा काही म्हणा, पण त्यांच्या चित्तात ही अवस्था ही सम असते, स्थित प्रज्ञ शांत संयमी व्यक्तिमत्व। आणि म्हणून आम्ही बी महाराष्ट्रात फिरतो पण न कळत सुद्धा गुरुजींच्या प्रेमात पडण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। असं गुरुजींचं व्यक्तिमत्व की त्यांच्यावर महाराष्ट्र भेदा होतो मायबाप। वयानं ज्येष्ठ आहेत पण मनानं तरुण आहेत आणि वारकरी संप्रदाय ज्येष्ठ कीर्तनकार आणि तरुण कीर्तनकारांचा समन्वय साधण्याचं काम गुरुजी करतात। विडवलं आणि असं हे सुंदर आश्रम संस्थान या पुण्यनगरीमध्ये संपन्न झालेलं आहे। आणि हा वर्धापन दिन आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे। सुंदर कार्यक्रमाचा स्वरूप आहे, अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे। आजच्या अभंगातून तुकोबाऱ्या भगवंताकडे प्रार्थना करतात। टाळी टाळी हा। दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नाराया, भगवंता माझ्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धीचा जन्म होऊन देऊ नका, ते उपजू देऊ नका, तिचा स्पर्श मला होऊन देऊ नका, अशी माझी तुमच्या चरणाजवळ विनंती। विडवलं कारण बुद्धी हे असा विषय आहे, नीट ऐका। तुम्ही म्हणता
देव जाणण्यासाठी मन महत्वाचं आहे का बुद्धी महत्वाचं आहे? नीट आहे का? मन चांगलं असेल तर देव मिळतो, पण बुद्धीनं कळतो. मनानं कळत नाही बरं का. कळण्यासाठी बुद्धीच असावी लागते. विडवलं. आजची प्रार्थना जरा विशेष आहे. दुर्बुद्धी ते मना, मुळात हाच विषय जॉईंट होत नाही. दुर्बुद्धी ते मना म्हणजे माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. दुर्बुद्धी मनात निर्माण होती का डोक्यात? नाही ना. बुद्धी हित असती का? हित एवढं तर सोपं कळतंय ना आपल्याला. बुद्धी कुठे आहे? हितन. मन कुठे आहे? मन हा अंतकरणाचा विषय, बुद्धी डोक्याचा विषय. शब्द बघा, दुर्बुद्धी ते म्हणजे हितली बुद्धी हित निर्माण होऊ दे, हेच मुळात जुळत नाही. बुद्धी मेंदूचा विषय, विचार करण्याचा विषय, ते डोक्याचा विषय. तुम्ही तुकोबार आहे, मनात कस काय म्हणता? दुर्बुद्धी ते मना. मन आणि बुद्धी वेगवेगळे विषय, तुम्ही जॉईंट कस काय करतायत? तर त्याचं उत्तर आहे का? बुद्धी जरी दिसायला हित दिसत असेल, डोक्याचा विषय असेल, आणि मन जरी हृदयात दिसत असेल, तरी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी अशी सांगते की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतकरणाचे 4 विषय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाचे 4 प्रकार आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. चिंतन करतं अंतकरण, त्यावेळेस ते चित्त होतं. ज्या वेळेस सार आसार याचा निर्णय घेता अंतकरण, त्यावेळेस ती बुद्धी होतं. ज्या वेळेस त्या अंतकरणामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते, त्यावेळेस ते मन होतं. आणि ज्या वेळेस त्या अंतकरणाला मीपणाची भावना होते, त्यावेळेस तो अहंकार होत असतो. विडवलं. त्यामुळे दिसायला जरी डोक्यात आणि अंतकरणात हे 2 विषय वेगळे दिसत असेल, तरी एकाच मूळ अंतकरणाचे 4 विषय. त्याच्यामुळं मूळ कंट्रोल मनापासून सुटत असतं. म्हणून म्हणतात दुर्बुद्धी ते. अगोदर मनात यावं लागतं, मग बुद्धी निर्णय घेत असते. विडवलं. आणि ज्याला बुद्धीचं वैभव आहे, हायकोर्टाचा पुरावा, बुद्धीचे वैभव अन्य नाही जरा फ्रेश बसा बरं. जरा थोडं ताट का बुका लागल्या ते तुम्हाला? नाही ना. हा, प्रसन्न बसा जरा. हातानं टाळी, मुखानं. किती वातावरण छान आहे म्हणे. हा, इथं ऑटोमॅटिक प्रसन्नता आहे त्याच्यामुळे तुमची प्रसन्नता थोडी त्याच्या समरूप करा. ज्ञानोबा म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही. ज्याला बुद्धीचे वैभव आहे, हे शास्त्रज्ञ ही ते जगात का मान आहे त्यांना? बुद्धी, दुसरं काय? सुनीता विल्यम्स 9 महिने अंतरात राहिली का? बुद्धीचाच विषय ना. मूर्ख माणसं क्रांती करू शकत नाही. आणि ज्याला बुद्धी नाही, बुद्धीचे वैभव, त्याला वैभव मिळू शकत नाही. 9 महिने अंतरात राहिले. तिथून महागाऱ्याला डॉक्टरांनी सांगितलं 2 महिने आराम करावं लागेल, कारण तिथलं वातावरण हिथलं वातावरण मॅच होत नाही. पुण्यातली माणसं गावाकडे आली की काळी पडतात. मुंबईच्या माणसाला इकडं घाटाखाली गेलं की वातावरण वेगळं, इकडं वेगळं. बघा, म्हणजे महाराष्ट्रात वातावरणात इतके फरक आहेत. मराठवाड्यात नुसतं उभं वारं सुटत, कारण काहीच नाही ना. मग अंतराळात राहून आलेली सुनीता विल्यम हिथं राहणं, तिला 2 महिन्याचा आराम सांगितलं. ती म्हणली नाही, 10 दिवस. जास्त नाटकं जमणार नाही म्हणले मला. 10 दिवसात मी स्टेबल आहे. कामाला बी लागली ती विसरून बी गेली. मी 9 महिने राहिली. सत्कार नाही, पैसे नाही, देणगी नाही. पुढच्या संशोधनाला सुरुवात झाली. हीच घटना जर भारतात घडली असती, मी म्हणतो 2 वर्ष तर सत्कारच चालले असते. निवडून आलेले काय 5 वर्ष त्यांची पहिले 2 वर्ष फक्त सत्कार, मधलं 1 वर्ष लोकांना लुटायला, आणि शेवटची 2 वर्ष पुढचं नियोजन करा. लोकांचा विकास कधी करायचा? वेडवलं. आपल्याकडे माणसं जास्त गुंतणारी माणसं आहेत.
ज्याच्याकडे बुद्धीचं वैभव आहे ते प्रॅक्टिकल माणसं असतात, अलिप्त असतात. मग तेवढं ते झालं, त्यांच्या डोक्यातनं मी गेलं, आपण संशोधन एवढं केलं, ते आता पुढच्या प्रयत्नाला लागली. हे तरुण मुलांनी जरा शिका, अलिप्त राहा आणि नवनवीन कल्पना जीवनामध्ये आणायला शिका. याला म्हणायचं बुद्धी विडल. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. ज्ञानोबा आहे, ज्ञानीत मायबाप, त्यांच्या बुद्धीवर किती प्रेम. आणि ज्या वेळेस बुद्धी सद्बुद्धीच्या रूपामध्ये प्रगट होते, ज्ञानोबा यांची एकच ओवी देतो, सद्बुद्धीला कधीच छोटं म्हणायचं नाही. जैशी दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ठेकुटी. म्हणून सद्बुद्धी जरी छोटी असेल, छोटा विचार जरी चांगला असेल, तरी ती क्रांती मात्र मोठी करत असते. ज्ञानोबा म्हणतात सद्बुद्धीला कधीच छोटं म्हणू नका. म्हणून मागणी केली दुर्बुद्धी ते मना. अशी विनंती केल्याच्या नंतर देव म्हणतात तुकोबाराया, काय मागणी करता, काय विनंती करता, अशी कशी प्रार्थना करता? दुर्बुद्धी. अहो, तुमच्या संगतीत आलेली माणसं सद्बुद्धीला प्राप्त होतात, तुम्ही आमच्याकडे विनंती करता की मला दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. तुम्ही अखंड माझ्या संगतीत आहे, तुम्हाला कस काय दुर्बुद्धी निर्माण होईल? तुकोबाराया म्हणले, देवा असलं गोड बोलून लबाड्या करू नका. आम्ही काय फसणारी माणसं नाहीत, आम्ही तुमचा परिपूर्ण अभ्यास केलाय, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आम्ही तुमचे भक्त ना, आम्हाला दुर्बुद्धी निर्माण होणार नाही. हे लय लांबचा विषय झाला देवा. आम्ही तरी तुझे भक्त आहेत, पण तुझ्या घरात जन्माला आलेल्या तुझ्या यादव वंशाला दुर्बुद्धी झाली. आमचं काय घेऊन बसला? आम्ही तरी भक्त आहेत, पण तुझं रक्त, तुझं डीएनए, तुझी मुलं, तुझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा दुर्बुद्धी सुचली. आमचं काय घेऊन बसलं? म्हणजे कसं काय? ऐका, महाभारतातला सिद्धांत आहे. भगवान श्रीकृष्णांचा मुलगा साम हुशार होता, पण संगतीने बिघडला. ही संगत चांगल्याची ठेवावं. तुम्ही वाईट नसता, तुम्ही कुणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. आता हे पावसाचे थेंब वरून खाली येते. आकाशातून पडलेल्या पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला तर गोड होतो, इस्त्यावर पडला तर चुरचुर वाजून खलास, फुलात पडला तर दवबिंदू, आणि शिंपल्यात पडला तर मोती. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. तसं माणसं सेमच असतात, संगतीत कुणाचे ह्याच्यावर परिवर्तन आहे. विडल संगत सुद्धा लय महत्वाची बरं का. एक जणाने ओरिजिनल पेढा बनवला खव्याचाच, बाजारात काय गेलं, कुणा संग दुस्ती करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकतात तिथं पेड्यावाल्याने दुकान टाकलं, आणि पेड्यावाला मोठमोठ्याने आरडायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतही. रुपया भावाने नाही मला फोन केला, माऊली पेडच खापाना. म्हणलं तू कोणत्या गल्लीत आहे? म्हणला उंदरावाल्याच्या. तुला अक्कल आहे का? म्हणलं मिठाईवाल्याच्या लाईनीत जा, तासात पेड खालास. याला म्हणायचं संगत. नाही वानर होते, पण रामाची संगत केली तर रामायण पूर्ण व्हाय ना त्यांच्याशिवाय. सामान्य घरचे गोपाळ कृष्णाची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय परवा काल्याचं कीर्तन परिपूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यात राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. याला म्हणायचं संगत. साम देवाचे अनेक मुले, प्रद्युम्न होता, साम होता, पण साम नावाचा जो मुलगा आहे ना, मित्रमंडळी 4-5 चुलत भाऊ हे ते सगळे गँग लोक बिघडवायलाच बसले ते ना. चांगलं सांगणारे जगात 2च माणसं आहेत, आई वडील आणि गुरु. तिसरा माणूस तुम्हाला चांगलं सांगूच शकत नाही. विडल. आणि तुम्ही मोठं झालेला सुद्धा आयुष्यात फक्त दोघांनाच खपत बरं का. हे सत्य. आई वडिलाला आणि गुरुला. तिसऱ्या माणसाला तुम्ही मोठं झाले, हे मित्र फित्र भावकी फिवकी काही नाही, ह्या सगळ्या लबाड्यात. तुम्ही मोठं झालेलं फक्त 2च माणसं खुश होणार, एक आई वडील आणि दुसरे गुरु. विडल. बाकी वाटुळ करायलाच बसल्यात. हो, तसं साम चांगला आहे हो, पण मित्र चुलत भाऊ ही ती कंपनी. ऐका काय झालं, दुर्बुद्धी ते म्हणा ह्याच्यावर चिंतन चालू बरं का. मुद्दा सोडायचा नाही, बुद्धीचा आज बुद्धीच गोळायची फक्त आपल्याला. हा, दुर्बुद्धी ते म्हणा. किती दुर्बुद्धी वाईट आहे. त्या सांबाला काय केलं, त्या बाकीच्याने त्या गावात साधू आले, ते दुर्वास ऋषी हे ते अनेक साधू संतांचा मेळा. पूर्वी संत संमेलन व्हायचे, हे तरी काय संत संमेलनच. मेळविली मांदी वैष्णवांची, गुरूंच्या प्रेमातून महाराष्ट्रातून
सगळे वारकरी, समाजकारणातील, राजकारणातील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात. हे संमेलन आहे संतांचा मेळा आणि संतांची सभा. त्या साम नावाचा जो मुलगा आहे, बाकीचे मित्रमंडळी सगळे, त्या सांबाला काय केलं, मुलीची कपडे घातली आणि पोटाला चिंध्या बांधल्या आणि गेले साधूपाशी. सांगा महाराज, मुलगा होईन का मुलगी? काय ही दुर्बुद्धी, काय गरज आहे का? अरे देव तुझा बाप आहे ना, कृष्ण तुझा बाप आहे, रुक्मिणी तुझी आई, वजनदार माणसं तुझ्या घरात, आणि तू मूर्खावानी करतो. तुला अक्कल आहे का? याला म्हणायचं दुर्बुद्धी. त्याला स्त्रीचा वेश धारण केला, पोटाला चिंध्या वगैरे बांधल्याने गेले महाराजांना. सांगा महाराज, मुलगा होईन का मुलगी? दुर्बुद्धी. सगळं चांगलं चालू असताना एक चुकीचा विचार आयुष्य बर्बाद करतो मायबाप, याला म्हणायचं दुर्बुद्धी. गरज नसताना साधूची थट्टा केली. साधू महाराज म्हणले, तुम्ही एक काम करा, ज्या वाटेने आले त्या वाटेने जा. माझं जर डोकं फिरलं तर मी उग शब्द जाईन, शाफी बसन. देव असू ना तर देवाचा बाप असू ना तर दोन्ही संघच असू. साधूचा शब्द देवाला बी सांभाळावा लागतो ना. तुम्ही काला येड्यावानी करता, जावा माघारी. नाही नाही मग म्हणले, तुम्हाला कळतच नसल. इथपर्यंत मजल जाते बरं का लोकाची. गुरुजींना अनुभव आहे, त्याचं आयुष्य गेलं गुरुजींचं लोक हाताळण्यात. लोक म्हणजे लोक आहेत माय बाप, किती लोकांसाठी करा. लोकाला जाण नावाची गोष्ट, ठराविक माणसं असतात, पण अनुभव आहे महाराष्ट्रातली माणसं. प्रसाद महाराज, प्रवीण भाऊ, आम्ही मुंबईला गेलतो मागल्या महिन्यात. फार मोठे मायबाप, 100-200 कोटीचा टर्नओव्हर वर्षाचा आहे, असा मोठा उद्योगपती आम्हाला भेटला. म्हणलं एवढं वैभव हे ते सगळं फार मोठं नियोजन होतं. म्हणलं एवढं सगळं कुणाच्या कृपेनं, आम्हाला माहीत बी नाही ते कुठले होते आणि काय होते. ते म्हणले हे सगळं चालू नाही, हे गोरके गुरुजींच्या आशीर्वादानं चालू. मुंबईतला बिल्डर हे महाराष्ट्रभर एक वेगळंच जाळ आहे गुरुजींचं, वेगळं ओलं आहे मायबाप. आणि अनुभव आहे लोकांना, आणि जीवनातली लोकांची दुःख अडी अडचणी सोडवण्याचं काम कानिपनाथ महाराजांच्या कृपेने करतात. आणि ही अशी वेगळी आणि निराळी, मोजकीच विरळा आयसा कोणी, हे सगळ्यांना जमत नसतं बरं का. हा, अशी मोजकीच माणसं असतात. हा, रिद्धी सिद्धी प्राप्त, वाचा सिद्धी, बोलन ते खरं करण्याची ताकद, ही कृपेने गोष्टी ह्या प्राप्त होतात मायबाप. आणि सांगा म्हणले, मुलगा होईन का मुलगी? मला बी एक जणांनी विचारलं होतं, खरं सांगतो मला. आता मला काय कळतंय, आपलं ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, आपलं मोकळं टाकलं काम. आपला काय गुरुजीवने अभ्यास आहे का काय त्याचा क्षेत्रातला, आपलं काय आपल्याला काय मिळालं. मी म्हणलं, आणि ती जोडीनं पाया पडाय आलतो आणि 1000 रुपये ठेवलं. मी म्हणलं नको नको, ते मला असून द्या असून द्या, मला घ्यायचंच होतं. तर लक्ष्मीला कोण नको म्हणत असतं का? आणि ते म्हणलं, महाराज सांगा, ही माझी मिसेस आहे. म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार कर. नाही नाही म्हणला, तुम्हाला 1000 दिल्यात, हिला 9वा महिन्या मुलगा होईन का मुलगी हे सांगा. मग मला कळालं 1000 कशासाठी दिल्यात. पण मी थोडा तर्क लावला, म्हणलं विचारतोय म्हणजे पोराचीच अपेक्षा. मी बी दणकून सांगितलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सारल्या, पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे माय बाप? आणि काय मुलगा असू नाही तर मुलगी असू, काय फरक करायचा? मुलगी उलट इज्जत जपते, तेवढा पोरगा जपत नाही. हा, घरात पाहुणाला चहाला जर दूध नसलं, मुलीला दूध आणायला लावा. 5 रुपयाचा ठोकला, पोरगी मुठी दबते, फुलपत्र झाकून नेते, मागच्या दरवाजात दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आयला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी. पोरग तांब्या ठोकला टाकतं, तांब्या पाहुण्या पण हल्ले तर दूध आणा निघाला. ब्यांजातला खुळखुळा वाजतो का काय, दस काटा तुला काय बापाची इज्ज ही खैर रे निघाला तू. असली गायबानी पोर येत आज झाकून पाकून, त्यांना फक्त बोबाटा. शाळा भरली, बापाने विचारलं मुलीला किती वह्या लागते? 7. एक सुद्धा जास्त आणायचे नाही. मुलाला विचारून द्या, मला आणा 22 काय, शाळा पेटवायची काय? बाप जर उपाशी झोपला ना बाप, तर मुलगीच धावत येणार, बाबा उठा, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी, पोरग तसं नाही, ते खिडकीतून डोकावतं, झोपले काय म्हातार, पडून द्या त्याच्या वाटणीचं बी मीच चूप येतो म्हणला. आता ही पोर काय खरंय पोरांचं, मुलगी इज्जत जपते म्हणून तर आमच्या चोखोबार आहे म्हणतात. कन्यातरी ऐसे दे ऐसे मेरा मुक्ताबाई, कन्यातरी ऐसे दे ऐसे मेरा मुक्ताबाई, कन्यातरी ऐसे दे ऐसे मेरा मुक्ताबाई, ऐसे मेरा मुक्ताबाई, ऐसे मेरा मुक्ताबाई.
कन्या तरी ऐसे देई जैसे मीरा मुक्ताबाई. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. गायक, वादक, IPS, PSI, लेटर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. द्रौपदी मुर्मू. देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती आपण फक्त पती नावाला, पण ह्या कोण? राष्ट्रपती. मायबाप सोपं वजन आहे का महिलांचं? म्हणून तर त्यांना पगार सुरू केलाय सरकारने. दीड घ्या पण शांत बसा. लाडक्या बहिणी 12-12, 13-13 हजार घेऊन आले त्या कीर्तनाला. एकच हप्ता लेट झाला तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायच्या, माऊली पुढचा हप्ता. आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का? त्यांचा तर विस्तार होणार. त्यांचे बी इतके आले तर त्यांना कळा ना इतकी कस काय आले तर बुवा. आल्या तर त्यांना कळा ना कस काय आलो. पडले त्यांना कळा ना 40 वर्ष नाही पडलो ना आता कस काय पडलो. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची? लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जशी तू ती घरी, जशी तू ती घरी. त्याला वाटत तेवढंच प्यायला पिला होत्या ना आपल्याला. अरे दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का? तुझं वन डेचं टार्गेट येतो तर पिलावळच तेवढी जमा केलेली. तुला पैसे पुरून देते का ते? दीड दिवसाला पुरण नाही तुला. तू हा लाडक्या बहिणी चांगली योजना आहे. फक्त जशी होती तशी शेवटपर्यंत ठेवा. विडल मुला मुलीत भेदभाव करू नका. सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी? दुर्बुद्धी. हे तर आपला मूळ विषय चालू आहे बरं का. कृष्णाचा मुलगा साम, बाकीचे सगळे गँग. साधू महाराज म्हणले माघारे जावा. नाही म्हणले सांगावंच लागन. साधूचा बी राग अनावर. जा म्हणले मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही. ह्याला मुसळ होईन मुसळ. आणि नुसतं मुसळ होणार नाही, ते मुसळ यादव कुळाचा नाश करेल. आणि जी शाप दिला बाकीची म्हणले आयो चिंगाट पळाली सगळी. एकटा साम तिथं. सांबाने आजूबाजूला बघितलं, कपडे घालूच तर सगळे संघ होते हो. आणि जीत शाप बसलाय एकटा साम. मग त्या सांबाला नाथ महाराजांचं प्रमाण आठवलं. नाही कुणाचे कुणी तुझे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. हे अंती जातील कल्पना माझे माझे म्हणून. हे अंती जातील कल्पना माझे माझे म्हणून. अंती जातील कल्पना माझे माझे म्हणून. अंती जातील कल्पना माझे माझे कोण असतंय परिस्थिती आल्यावर? खरं सांगा बरं. तुमच्यावर संकट आलं ना बाकीच्यांचा काय नाही भरवसा. सुकम्य सब साथीन दुकम्य ना कोई. सांबाला जवळ शाप नव्हता तवर सगळी त्याच्या जवळ होती. शाप बसल्यावर गेली न पळून. हा काय तुम्हाला एक सांगतो, जवळ तुमची परिस्थिती चांगली ना तवर लांबची माणसं बी जवळ येतात. तुमच्याकडे खपक्या नोटा दणकट मजबूत तुमची परिस्थिती असली ना लांबची माणसं सुद्धा म्हणतात नाही आमच्या जवळचा पाहुणा होती हो. नोटा आहेत ना. आणि भिकार परिस्थिती असेल ना जवळची सुद्धा म्हणतात नाही आमचं लांबू नाही का. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. अपने पलों में पैसा है तो सब लगे मिट्टा बोले. पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे के भाई. परिस्थिती शाप बसला सगळे गायब झाले. साम घरी आला आणि रडायला लागला. देवाने घेतलं बोलून काय कुठं नाही केला रे म्हणले. असं असं झालं. मग तुला कुणी आगाऊपणा करायला सांगितलं? म्हणजे मित्रमंडळी मी आला म्हणले तू जाणार आणि मला घालवणार म्हणले. अरे साधूचा शाप आहे भाऊ, तो नसतो खोटा ठरत. आणि ऐका साधूच्या मुखातून गेलेला शब्द भगवंताच्या वंशाला शाप लागला आणि मुसळत झालं. भर सभेत मुसळ आणलं. म्हणले हे आपल्या या दौकुळाचा नाश करणार आहे. म्हणले ह्याचं पीठ करा. चुरलं मायबाप बारीक किस केला आणि दिलं समुद्रात फेकून. ते लोखंडाचं किस मायबाप समुद्रात फेकले. त्याच किसापासून लावळे तयार झाले. त्याच लावळ्याचं परत ह्यांनी दारू पिऊन भांडणे केले आणि एकमेकाचा नाश केला. ऋषीनं साधूनं महात्म्यानं दिलेला शाप भगवंताला भोगावा लागला.
ऐका, पण शाप का बसला? गरज नसताना एक चुकीचं पाऊल, याला म्हणायचं दुर्बुद्धी. तुकोबर हा सिद्धांत पाहतात भगवंता. अरे तुझ्या पोटाला जन्माला आलेला तुझा मुलगा, त्याला दुर्बुद्धी सुचली. आम्ही तर तुझे भक्त आहेत, आम्हालाही कदाचित त्याचा वंश, त्याचा दंश होण्याची शक्यता आहे. म्हणून आमची प्रार्थना आहे अभंगाच्या पहिल्या चरणात दुर्बुद्धी ही दुर्बुद्धी वाईट आहे रे. म्हणून माझी प्रार्थना आहे, दुर्बुद्धी ते मना कदा कदा म्हणजे कधीच नुपजो जन्म होऊन देऊ नका. नारायणा तुमच्या चरणाजवळ विनंती, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. नारायण नाही, मला एक सांगा, रावणाकडे काय कमी होतं? अहो घर सोन्याची, पितळाची, काश्याची, चांदीची, 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातो, 1.5 लाख पण तू काय कमी वैभव आहे का? बरं 33 कोटी देवबंदी शाळेत इतकं सगळं वजन आहे. काय सीताई साहेबांच्या विषयी वक्रदृष्टी ठेवण्याची गरज होती हो? दुर्बुद्धी. सगळ्याचा नाश कशामुळे झाला? दुर्बुद्धीमुळे. विडवलं बरं, रावणाचं सोडा. प्रभू रामचंद्रांचं लग्न झालं, सीताई साहेब आणि प्रभू रामचंद्र राज्य गादीवर राज्याभिषेक होणार आहे. आणि त्यांच्या घरात एक म्हातारी होती, मंथरा. डोकं फिरलं तिचं या काय की दुर्बुद्धी. सगळं सुखानं रामराज्य म्हणजे किती आनंदी आनंद आहे, पण दुर्बुद्धी तिच्या मनात निर्माण झालेली दुर्बुद्धी तिने कैकेयीच्या मनात दुर्बुद्धी निर्माण केली. आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं. कशामुळं? दुर्बुद्धीमुळं. विडवलं हो. दुर्बुद्धी, एक चुकीचा विचार आयुष्य बदलू शकतो. दुर्बुद्धीचा एक सिद्धांत सांगतो. काय झालं, एक साधू महाराज जहाजातून न्हावेतून प्रवास करत, नाव आणि 10-15 माणसं त्याच्यात होते. आणि नदीचं पात्र मोठं होतं आणि बाकीची जरा पोरं सोरं होती. त्यांनी ठरवलं म्हणजे साधू महाराजाची चेष्टाच करू म्हणले. दुर्बुद्धी टोचून बोलायला सुरुवात केली. पहिली स्टेप बोलण्याची असते बरं का. तुम्ही नवीन माळ घाला ना, बघा लोक चांगलं कधीच म्हणणार नाही. आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडान गातान ज्ञानेश्वरीन नवनाथ ग्रंथ सार पारायणाला बसल्या गुरुजींच्या आश्रमात. मग तू आता चांगलंच करतो ना, पण तरी टोचून. हा थापला काय बुका, रेटला काय गंध, भेटला काय इठ्ठल, आता इमानाची न्यायला. तो म्हणतो नसते का तिथं बरं झालं सर. पहिलं पियत होतो, निदान मला बोलत कुणी नव्हते, कारण पियलं की मी हानीत होतो. आता पियता यायना आणि बोलता यायना. ती इरीत पावायला जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडतो, वर आल्या म्हणतो पावतानाच गेली नाही तो काढली. उलट्या बुड्या कुणी घ्यायला सांगितलेलं? हे समाज पहिली स्टेप अशी टुचून बोलण्याची. आम्हाला बी लय भेटतात म्हण. हे परवा सकाळी कीर्तन निघालो, चौकात एक भेटला, जे हरी म्हणलं जे हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ.
अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? सहजच खेळ मानतात मग. अरे आमचा बी खेळच आहे. खेळ मांडेला वाळवंटे बाई नाचते वैष्णव बाई रे. खेळिया माझे हनुम्या शाना, खेळिया माझे हनुम्या शाना, खेळिया माझे हनुम्या शाना, पडे काम लखनी रे, पडे काम लखनी रे, कामत नाही लोलच कैसा, कामत नाही लोलच कैसा, कैसा भांडण मगड्याची आवडी मोठी, मगड्याची आवडी मोठी, हनुमंतराय काय खेळाडूच आहेत ना. खेळिया माझी हनुम्या. तू म्हणता हनुम्या शब्द कस काय? हे खेळात कोण नीट बोलतच नाही ना. हे प्रकरणच खेळी आहे. आणि खेळात नावाने हाक तिथं म्हणायचं का हनुमंतराव. आपण रोज शाळेतली पोरं बी बघा ना, हनुमंत असलं की हनुम्या, इठ्ठल असलं की इटल्या. हे अभंगात सगळी तशीच ना. बामणाचं पोर एक खेळाशी गेलं, नाम्या, अशी नाव आहेत सगळी. चौपोऱ्याचा एक नाऱ्या जाणा, नारद मुनीना म्हणले नाऱ्या. हे खेळातलं प्रकरण आहे. खेळात सहज पहिलवान बी बघा तुम्ही, त्यांचं असं डायरेक्ट बोलते ती. तसं हे खेळिया माझे हनुम्या शहाणा, हे खेळ आपला समाज आहे तो वेगळ्या दृष्टीने बघत असतो. असं टुचून बोलणाऱ्यांची संख्या थोडी जास्त झाली. आणि काय हे अक्कल नसते, बुद्धीच नसते त्यांना. उगत 2-4 पुस्तकं वाचत आहेत आणि आमच्या पशीन टूर करतात. हे असंच का तू काय आमचं शिक्षक झाला ना, आम्ही तुझ्या विद्यार्थीत का तुझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला आम्ही बांधिलेत का? काही कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमड्या करू का? तो आता धर्म मातीत घातला, आम्ही थोडाफार जपतो. जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्या आत येऊ नये म्हणून. आता काय सांग. अहो तू कोबरा म्हणले मला ठग भेटला की मी त्याला महाठकासारखं वागत असतो. तर लोक आपलं ही करत नाही तर लोक पीठ करत्यान. हो, परवा एका गावात कीर्तन झालं. विषय असा होता की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसं पेराल तसंच उगवतं. त्याला ज्ञानोबऱ्यांची ओवी दिली. जे क्षेत्री जे पेरे जे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याची देगे जे दर्पण आधारे. आरशात बघाल तीच दिसते, जैसा तैसा दावी आरसा नट्या कैसा पालटे. आणि जमनीत पेराल तेच उगवतंय. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं. म्हणलं महाराज तुमचं चुकलंय. म्हणलं काय झालं बा? पेरायला तर उगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरायला त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाची शेंग आज शेंगदा वर फोलकट आहे. मला आले शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलवू न द्या ना, उत्तर द्या. मी म्हणलं उत्तर देतो, फोकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी न्यायला मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणा. तो मला आणतो. त्याने असा कप्पात चहा आणला. म्हणलं धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. तेव्हा मला चहाचा बिस्किट नाही. मला बिस्किटाचं जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणलं कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं आधी लागा? तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो, तू आम्हाला मूर्ख समजला का? हे अनंत वाचळ बरळ ती भरळण तया कायचा गोपाळ पावी अरे असले नमुने. पहिली स्टेप असते टुचून बोलण्याची. साधू महाराज आणि ते 4-5 उन्हाळ पोरं नावेतून प्रवास करत होते. साधूला टुचून बोलायला सुरुवात केलं. साधू महाराज म्हणजे निवांत. ते म्हणले देह आपला नाही. आणि परत शिव्या दिल्या तरी शांत. ते म्हणले परिणामच होणार आहे ह्यांच्यावर. काही बोललं तर इतके शांत कस काय? साधूचं तेच लक्ष नाही. मी माझी आठवण विसरले जायचे, अहो देहावर उदास आहे. बघताय से जाना गेले आशा वास निवारण. त्यांची अवस्था कशी? असा जगोटे असा जगोटे असा जगोटे नाही सर्व
माऊली पठाडे पॅटर्न नाही. इतकं सोपं नाही. बसणारे म्हणते का धावत ते बाई एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले तर का काय धाव. ह्याला लय घासावी लागते. ही गायन वादन ताल इतकं सोपं नाही. ही जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. शिकवणारे गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळलेत. तुझ्या नादाने माझं इसरलं बाळा. पण तो नाही शिकला रे, नाही शिकला. तो पकवादाची शाई पडली, पिठीचा भाता फोडला, इन्याच्या तारा तोडल्या, टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रेहाचे. तेरे बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य हकलून दिले. मायबाप हे गायन वादन हे रक्तात असावं लागतं. ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. साधूची अवस्था चालू आहे. असो आईसा कोटे देहीच विदेही भोगोदशा. त्या 4-5 पोरांनी साधू महाराजांना टोचून बोलायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. तरी साधू शांत. परत मग पंचा वाढायचे, शर्ट वाढायचे, तरी साधू महाराज शांत. एक जणांकडे टाचणी होती, टाचून टोचवायला सुरुवात केली, तरी बी महाराज शांतच आहे. साधू शांत. पण देवाला राग आला ना. 6 नाही गोविंद त्याचे काय. हा